नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 2 जानेवारी 2026 आणि हे नवीन वर्ष लागलंय आणि या नवीन वर्षामध्ये मी म्हणत होतो ना, पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर पाहू शकता हे ढगाळ वातावरण आलेलं आहे. तर मग आता राज्याचं सर्व शेतकऱ्याचे फोन येलेत, मग पाऊस पडेल का? तर राज्यात तुम्हाला सांगायचं झालं तर आज पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, आज म्हणजे दुपारनंतर खूप ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी कुठं थेंब येणार आहेत, म्हणजे पाऊस काय मोठा पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त एक एक अर्धा थेंब पडलेले दिसेल, कोणी म्हणत इथं थेंब पडले, असं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आज जाणवायला दिसेल. पण चांगला मोठा पाऊस पडणार नाही, नुकसानकारक काही होणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. तशीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये आज देखील म्हणजे परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, धाराशिव जिल्हा, संभाजीनगर, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, ह्या जिल्ह्यामध्ये देखील दुपारनंतर असा आभाळ येईल की वाटेल शेतकऱ्याला पाऊस येतो की काय, पण पाऊस काय येणार नाही. उगा कुठं आहे एखाद्या ठिकाणी थेंब पडलेले दिसतील, कोणी म्हणेल आज शितोडे पडले, अशा घटनामध्ये अशी परिस्थिती राहणार आहे. म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. विदर्भात देखील खूप नुसतं ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे 6 आणि 5 11 जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी थेंब येणार आहेत. इगतपुरीकडे देखील थेंब येतील. पाऊस काही मोठा पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त थेंबच येणार आहेत, त्याच्यामुळे जास्त काही चिंता करायची गरज नाही. मुंबई मात्र कोकणात मुंबई आणि कोकणपट्टीकडे मात्र तिकडे चांगला पावसाच्या थोड्या सरी बरसतील कोकणपट्टीकडे. पण आपल्या इकडं मात्र खूप नुकसानकारक असा काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. हे आभाळ आल्यामुळं थोडे थेंब येणार आहेत. थेंब आल्यामुळं लगेच ह्या 2-3 दिवसामध्ये 7 जानेवारी पर्यंत राज्यात असंच वातावरण खराब राहणार आहे. 8 तारखेच्या नंतर परत थंडी वाढणार आहे. पण काय होणार आहे, हे आभाळ असल्यामुळं वातावरणामध्ये धुळी राहणार आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जे फुलाचे पीक आहे त्यांना एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक अशी फवारणी करून घ्यावी. म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी. डाळिंब शेतकऱ्यांनी बी देखील धुळी असल्यामुळे त्याच्यावर देखील फवारण्या करणं गरजेचं आहे. द्राक्ष बागायत कारण धुळी राहणार आहे, धुकं राहणार आहे, त्याच्यामुळे फवारणी करणे गरजेचं आहे. म्हणून हे देखील त्यांनी त्यांचं लक्षात घ्यावे. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच चेक उद्या त्याला मेसेज दिला जाईल.